नंतर तर रेल्वे अपघाताबाबत एक बातमी आहे। वैष्णवांच्या कारकिर्दीत मोठे रेल्वे अपघात झाले आहेत। बघा, सोमवारी पश्चिम बंगालमध्ये कांचनगंगा एक्सप्रेसला मालगाडीने धडक दिल्याने 5 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता। एकंदरीत पाहता गेल्या काही वर्षात रेल्वे अपघातांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसते। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कारकिर्दीत गेल्या 3 वर्षात रेल्वेचे 9 भीषण अपघात झालेत, मोठे अपघात झालेत आणि या अपघातानंतर अनेकदा अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली होती। मात्र या कुठल्याही अपघाताची जबाबदारी रेल्वे मंत्र्यांनी स्वीकारली नाही आणि आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला नाही, कारण गेल्या 3 वर्षात रेल्वेचे 9 मोठे अपघात झालेले आहेत। बघा, 13 जानेवारी 2022 ला बिकानेर गुवाहाटी एक्सप्रेसचा अपघात झाला होता। 9 जणांचा मृत्यू झाला होता, 36 जण जखमी झाले होते। त्यानंतर 15 एप्रिल 2022 ला माटुंगा रेल्वे स्टेशन जवळ जीवितहानी झाली नव्हती, मात्र अपघात झाला होता। त्यानंतर 2 जून 2023 ला शालीमार कोरोमंडळ एक्सप्रेसला अपघात झाला होता। तब्बल 290हून अधिक जणांचा मृत्यू तर 900हून अधिक जखमी झाले होते। त्यानंतर 25 ऑगस्ट 2023 ला मागच्या वर्षी लखनौ रामेश्वरम भारत गौरवचा अपघात झाला होता। 9 जणांचा मृत्यू होता, 20 प्रवासी जखमी झाले होते। त्यानंतर 11 ऑक्टोबर 2023 ला बिहार नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस रुळावरून घसरली होती। 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 70 जण जखमी झाले होते। तर 29 ऑक्टोबर 2023 ला आंध्र प्रदेश रेल्वेची धडक झाली होती आणि या अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। तर याच वर्षी मे मध्ये मालगाडीचे 7 डबे रुळावरून घसरले होते, मात्र जीवितहानी झाली नव्हती। आणि हे सगळे रेल्वे अपघात वैष्णवांच्या कारकिर्दीत घडलेले आहेत। त्यानंतर कुमंदियर स्थानकाजवळ देखील एक अपघात घडला होता। 4 प्रवाशांचा मृत्यू झाला होता 15 जूनला, म्हणजे अलीकडच्याच काळात।